सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सन्माननीय सभागृहातले सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू, MIDC परिसरातील झोपडपट्ट्यांचं सस्तर किंवा त्या पुनर्विकास अनुषंगाने जी निविदा आली आणि निविदा आल्यानंतर सगळ्यांसाठी तो धक्कादायक निर्णय होता आणि त्या अनुषंगाने एक अन्यायाची भूमिका आपल्यावर लादली जातीये, त्याला विरोध म्हणून करण्याच्या अनुषंगाने त्वरित पहिले ती निविदा रद्द करण्यासाठी भूमिका स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने नाईक साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठराव आदरणीय सुधाकरजी सोनवणे साहेबांच्या मदतीने मांडला गेला। त्या ठरावाच्या अनुषंगाने बोलत असताना इतर झोपडपट्टीतील नेतृत्व करणारे बहुतांश आमच्या सगळ्या सदस्यांनी सहकार्यांनी त्यांच्या परीनं अभिनंदन इथं केलं। हे होत असताना आता सुधाकर सोनवणे साहेबांनी उल्लेख केला की हा टेंडर ज्या दिवशी निघाला त्वरित दुसऱ्या दिवशी आपलं पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना गेलं आणि गेलं असताना त्याच निविदा रद्द करून महानगरपालिकेच्या माध्यमातून या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास का करू नये अशा अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी विनंती वजा सूचना त्या ठिकाणी गेल्या। आणि हे सर्व अभिनंदन होत असताना आदरणीय सदस्य शिवराम पाटील साहेबांनी मला एकदा दोनदा तीनदा विचारलं, तुम्ही प्रकल्पस्थ आहात ना? मी ख्याती बढून सांगेन किंवा किती जोराने तुम्हाला ऐकायला तेवढ्याने सांगेल, हो मी प्रकल्पग्रस्त आहे। परंतु जेवढ्या पोट तिडकीनं तुम्ही मला विचारलं, थोडस जेव्हा त्या बारवी डॅमच्या उंची वाढवताना तिथले प्रकल्पग्रस्त या महानगरपालिकेत बिना कायदा बिना नियमावली कुठलीच जी बिंदू नामावली काही न पाहता आमच्या त्या प्रशासकीय कार्यकाळात लादले, तेव्हा इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी पोटतिडकीनं तुम्ही बोलला असतात ना, हो मी प्रकल्पग्रस्त आहे, आमच्यावर अन्याय होतोय, तेव्हा बरं वाटलं असतं। आणि जेव्हा मी बोलत असताना त्यांचा जर काय असेल आक्षेप ना, त्याला विचारून बोलून ते काय हरकत नाही। ऑर्डर महापौर महोदया, कुठला विषय कुठं नेतायत? देसाईनं गप्प बसवलं। बिंदू नामावली किंवा याचा हा विषय नाहीये। मी विषयावर बोलतोय, मिरची लागली विषयावर बोलतोय। सन्माननीय सदस्य शब्द वापरतात, तुम्ही मला विचारलत ना, मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधिलंय। बोललो ना, झोपडपट्टीचा विषय चालू आहे, झोपडपट्टीचा विषय असेल, प्रकल्पग्रस्तांचा विषय कोणी काढला? मी। मग तुम्ही कसं विषयांतर केलं? नाही काढू शकत। मग तुम्ही काढलं इथले का झोपले का? सन्माननीय सदस्य, मी काय कामगारांचा विषय आपण जो विषय काढला त्याला तर उत्तर देत काय? अभिनंदन। तुम्ही सांगाल काय? निर्णय आला जेव्हा इथं 54 जणांचा कोणी नाही भांडलं, नाईक साहेब भांडले। आज एवढ्या विषय कुठला निर्णय केलाय, या सभागृहाच्या अगोदर प्रशासकीय कार्यकाळ होता आणि तो कोणाच्या तरी चालत होता प्रशासक, हे दुनियाला माहित आहे। तेव्हा प्रकल्पग्रस्तांसाठी कोणी भांडलं असतं ना, आनंद वाटला असता। 54 जण लादल्यावर आपल्यावर पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला, पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला। तुम्हाला कोणी अडवलं होतं? सन्माननीय सदस्य, आपण शब्द मागे घ्या। सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य, मी त्याला आदेश करतो, शब्द मागे घ्या। शेपटी घालायची सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य,
सन्माननीय सदस्य अधिकार दिलाय. सुरेश पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथजी भोईर आपण त्यांना समाज दोघे द्या. दोघे समाज झाला. द्वारकानाथ समाज समाज तुम्हाला 60 टर्म का 5 टर्म काढले असेल अजून अहो. याची बाकी आहे. सन्माननीय सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे आपण बसून घ्या. कोणाची लाच सन्माननीय सदस्य सुरेश कोणाची लाच पाटीलजी आणि लाच आहे? सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी आपण दोघेही जे शब्द वापरतात त्यांची करते मी कोणाची लाच ज्यांनी काढताय? त्यांनी चोपा आणल्या. शब्द तुम्ही मागे घ्या. 25 वर्ष घेता किती प्रकार बोलत साहेब अरे पालिकेत हो, काय बोलताय साहेब. मग असं बोलायला पाहिजे हे का? बघा, मग? महानगरपालिकेचं काय बोलताय? आता हे गाम काय- प्राधिकरण काय तुम्ही बोलताय? वापरलाय. काय शिड- अरे शिडकोमध्ये? 30 वर्ष 25 वर्ष अरे 15 वर्ष आमदार ना 25 शिडकोमध्ये किती लागले त्यासाठी तुम्हाला घरी मग? बसवलं. आम्हाला शिकवता काय आम्ही बोलत नाही आम्ही सन्मान करतो सन्माननीय मग? सदस्य आम्ही आपण सन्मान ठेवतो आम्ही कधी अपशब्द वापरत नाही त्यांचा सुद्धा कसला राग शब्द सन्माननीय सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपण बसून घ्या. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय सदस्य द्वारकानाथजी भोईर आपण दोघेही जे शब्द वापरले लाच काढणे मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे त्यांनी वापरलेले आहेत तर ते शब्द पहिले त्यांनी लाचेचे शब्द काढले. महापौर महोदय आपण पण मी लाच बोललात. काढली नाही मी त्यांनी जो शब्द वापरला तो सांगितला नाही आणि मी शब्द मागे घ्यायला तयार आहे पण त्यांनी घ्यावा तेही तुम्ही त्यांनी तो शब्द घ्यावा. मागे घ्या आणि बोला मी हे बघा मी सांगतो सन्माननीय- या सभागृहात मी ऐका, या ऐका. महापौर सभागृहात महोदय, ऐका, एक कोणाला मिनिट. लाज वाटले शब्द काढला तो मागे घेतो परंतु महापौर महोदया, प्रकरणांवर जो अन्याय केलाय त्यांनी शब्द त्या मागे 54 जणांना घेतला घेऊन मी आणि पण मागे घेतो मी पण मागे घेतो मागे घेतलं मग बसा हा, आता घेतलं. आणि सन्माननीय शिवराम पाटीलजी आपण ज्येष्ठ आहात आपण प्रकल्पग्रस्तांचा जेव्हा विषय घेतला तेव्हा मी आपल्याला थांबू शकत होते की विषयांतर होतोय पण आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी बोलली नाही मग त्या गोष्टीला उत्तर एखादा सदस्य देतोय तर आपल्याला राग नाही यायला या पाहिजे झोपडपट्ट्यामुळे प्रकरग्रस्तांच्या जमिनीवर बसलेले आहेत, त्यांचा कोणी विचार करत नाही फक्त वरच्या लेवलने विचार होतोय पण हे काय आपण- चुकीचं नाही माझं आपण दुसऱ्या हे सदस्य चुकीचं नाही मग त्या गोष्टीचं इथे उत्तर अर्ध कोणीतरी समाज देणारच ना प्रकरग्रस्तांचा आहे. कसं बोला पण बसा आम्ही आपण. लाच- लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.